महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आजचा जो आपला सेवेचा भाग आहे तो भाग क्रमांक 252। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील 3ऱ्या समासावर। शारदा स्तवन नाम या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण या समासातील 4 ओव्यांवर विवरण घेतलेलं आहे आणि आजची जी ओवी आहे ती ओवी क्रमांक 5। जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञान यांची विरक्ती नैराश्य शोभा, या ओवीवर आज आपण विवरण घेणार आहोत। या ठिकाणी त्या गणे अर्थातच त्या श्री शारदेचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात की ती श्री शारदा म्हणजे कशी आहे, जे महंतांची शांती, जे साधू पुरुष आहेत, जे संत पुरुष आहेत, ज्यांना सत्पुरुष म्हणून बघितलं जातंय, ओळखलं जातंय, ते त्या ठिकाणी काय होत असते तर त्यांना त्या ठिकाणी शांती प्राप्त होत असते किंवा त्यांच्याकडे शांती ज्याच्या गुणे, ज्या सामर्थ्याच्या गुणे प्राप्त होते ते सामर्थ्य त्या मूळ मायेचं असतंय, महामायेचं असतंय। म्हणजेच त्या महामायेमुळे, त्या मूळ मायेमुळे महंतांना शांती प्राप्त होते। आता महंत कोणाला म्हणतात? ज्याचा खूप अभ्यास आहे, ज्याच्याकडे खूप पांडित्य आहे। मी साधू पुरुष असण्याचा फक्त आव आणतोय, मी साधू असण्याचा जो फक्त असा आव आणतोय, केवळ त्या गुणांमुळेच त्याला महंत म्हटलं जात नाही। अर्थातच मी देवाच्या समीप आहे, मला देव दिसला, मी देवाचा आहे, मी देवाचं करतोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या पिंडामध्ये आहेत आणि त्या अभिमानातून जो वावरतोय, त्या अहंकारातून जो वावरतोय तो महंत नव्हे। या ठिकाणी संत म्हणतात देव दिसण्यापेक्षा देव कळणं महत्वाचं आहे। एखादी गोष्ट आपल्याला दिसली पण ती कळली नाही, मग व्यर्थ आहे। एखादी गोष्ट दिसली पण आणि कळली पण, अर्थात ती वस्तू आहे, ती आपल्याला दिसलेली आहे, पण तिचा वापर कशासाठी करतात, ती कशासाठी आहे, तिचा कशा पद्धतीने वापर करतात, काय करण्यासाठी तिचा उपयोग होत असतो, तो कशा प्रकारे उपयोग करायचा असतो, हे सगळं कळलं ना मग ठीक आहे। तसं देव दिसणे म्हणजे काय? देव सर्वत्रच आहे,
नभी वावरे जो अनुरेणू काही रिता ठाव या राघवा वीण नाही. प्रत्येक ठिकाणी तो आहे. मैं बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगाते चालवी. त्या देवाचं सामर्थ्य कुठे नाही आहे, प्रत्येक ठिकाणी ते आहे. देव दिसला पण कळला पाहिजे त्याचं कार्य, त्याचं ते सामर्थ्य, त्याची ती ओळख झाली पाहिजे, त्याचा परमार्थ, त्याची भक्ती कळली पाहिजे. आणि ज्याला देव कळला, जो देवाचा झाला, कुठल्याही प्रकारची उपाधी पिंडात नाही आहे, जो उपाधी रहित आहे, त्याला महंत म्हणतात. अहंकार, अभिमान, गर्व, ताठा कुठल्याही प्रकारे त्याच्या पिंडात नाहीये, त्याला महंत म्हणतात. जो देवाचा होऊन राहिलेला आहे, परमार्थ भक्तीचं दर्शन त्या ठिकाणी घडतंय, पण त्या उपाधीमध्ये तो अडकलेला नाहीये, त्या कुठल्याही प्रकारच्या अहंकारामध्ये तो अडकलेला नाहीये. अगदी नम्रतेने देवाची सेवा करतोय, त्याला महंत म्हणतात. एकदा त्या देवीची कृपा ज्याच्यावर झाली ना, मग त्याच्याकडे ही लक्षणं पाहायला मिळतात. उदाहरणार्थ नाथ महाराज, देवाच्या कृपेने ती सरस्वती प्राप्त झाली होती, ती श्री शारदा प्राप्त झाली होती. त्या श्री शारदेची कृपा त्यांच्यावर होती, त्या सरस्वतीची कृपा, त्या मूळ मायेची कृपा त्यांच्यावर होती, नाथ महाराजांच्यावर होती. आणि म्हणूनच सहज एकदा देवाचं नामस्मरण केलं, देवाला हात जोडलं की मग तो कीर्तनाचा कार्यक्रम असू द्या, सहज देव ते स्तवन करून घ्यायचा. ते स्तवन करण्यासाठी, ते कीर्तन करण्यासाठी सहज ते सामर्थ्य मिळायचं देवाच्या कृपेने. हरिपंडित मात्र काशी रिटर्न होता. पण जे आत्मप्रचितीचा आहे, जे आत्मसाक्षात्काराचा आहे, ज्याच्याने ब्रह्मविद्येची प्राप्ती होते, आत्मविद्येची प्राप्ती होते, ते ज्ञान आणि ते स्तवन फक्त नाथ महाराजांकडेच पाहायला मिळायचं, ऐकायला मिळायचं. ते सामर्थ्य म्हणजे आपण पंडित असू, पण त्या शब्दांमध्ये तेवढंच सामर्थ्य असेल असं नव्हे. ज्याच्यावर त्या सरस्वती मातेची कृपा झाली ना, त्याच्या शब्दांमध्ये सामर्थ्य असतंय, त्याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य असतंय, त्याच्या बोलण्याला महत्व असतंय, त्याच्या बोलण्यातून परिवर्तन घडत असतंय. म्हणून नव्हे पिंड ज्ञाने, नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने, नव्हे योग यागे, नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. नुसतं पिंड ज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, पांडित्य असेल, पण त्या देवीची कृपा जर नसेल, तो अभिमानात जर भरलेला असेल, तर त्याला महंत म्हणता येणार नाही. त्याच्यावर त्या देवीची कृपा नसणार आहे, अर्थात शांती आणि त्याची भेटही नसणार आहे. जे महंताची शांती असं समर्थाने मांडलेलं आहे, ज्याच्यावर त्या सरस्वती मातेची कृपा झालेली आहे, त्याच्या बोलण्यात सामर्थ्य असतंय. सहज जरी बोलला ना, सहज बोलता विवेक प्रगट होया. सहज जरी बोलला तरी समोरच्या मध्ये लगेचच परिवर्तन घडलं जातंय. त्याचं बोलणं आत्मप्रचितीचं असतंय, साधं बोलणं असतंय. साधे बोलणे परिगुणवंत, साधे बोलणे परिगुणवंत. साधे औषध सप्रचित तैसे माझे. संतांकडे औषध साधं असते हो, पण प्रचित देऊन जाता येते, आत्मसाक्षात्कार देऊन जाता येते, परिवर्तनच घडणार, फरक पडणारच. फक्त आपण तेवढ्या विश्वासाने ते घेतलं पाहिजे. आज माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याला असं महंत म्हणजे त्याला असं काहीतरी वेगळं वाटतंय. हावभाव त्याचे कशा प्रकारे असणार, त्याचं राहणं कशा प्रकारे असणार, तो कशा प्रकारे असणार,
त्याचं शरीर, त्याचं ते रूप. आणि मग या ठिकाणी संतांनी सांगितलं, अरे चांगलं दिसण्यासाठी मनुष्य जेवढा प्रयत्न करतोय ना, तेवढा प्रयत्न चांगलं असण्यासाठीही केला ना, तर सहज त्या देवीची कृपा, त्या मातेची कृपा आपल्यावर होईल. चांगलं दिसण्यासाठी मनुष्य किती प्रयत्न करतो, काय काय करतो. या ठिकाणी संत म्हणतात, चांगलं दिसण्यासाठी मनुष्य जेवढा प्रयत्न करतोय, तेवढं चांगलं असण्यासाठी जर प्रयत्न केला तर नक्कीच देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही, संतांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. मग माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन काय? महंत कोणाला म्हणतात? साधू कोण? सत्पुरुष कोण? संत कोण? समर्थाने स्पष्ट मांडलेले, करी वृत्ती जो संत तो संत जाणा. माऊली ज्ञानोबा म्हणतात, मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्याशी जाण निश्चयसी. मी आणि माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्याशी जाण निश्चयसी. तिथे समर्थ म्हणतात, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नभे दैन्यवाणा. जगद्गुरु तुकाराम महाराज त्याच साधूची, त्याच संतांची ओळख करून देतात. जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आता याच्यावरून आपण समजायला पाहिजे महंत कोणाला म्हणावं. महंत कोण? ज्याच्यावर त्या देवीची कृपा आहे, ज्याच्यावर त्या मातेची कृपा आहे आणि ज्याच्याकडे स्थिरता प्राप्त झालेली आहे, त्या स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे चांचल्यता नाही आहे त्याच्याकडे. कोणत्याही प्रकारे चंचल अवस्था त्या ठिकाणी नाही आहे, फक्त स्थिरता. नाहीतर हरिपंडिताला वाटलं होतं, नाथ महाराजांच्या मुलाला, की मी खूप अभ्यासू आहे, माझा खूप अभ्यास झालेला आहे, देव ह्या विषयावर मी व्यवस्थितरित्या बोलू शकतो. ब्रह्म काय, माया काय, महावाक्य काय, तत्वज्ञान काय, ह्या सगळ्या गोष्टींवर अगदी खोल जाऊन सखोल अभ्यास केलेला आणि सखोलपणे अगदी व्यवस्थितरित्या मी सांगू शकतो, पटवून देऊ शकतो. अरे पण हे सगळ्या प्रकारचं ज्ञान असलं तरी नाथ महाराजांच्या वैखरीला सामर्थ्य आहे. त्या ठिकाणी जी सरस्वती नांदते, सरस्वती वाहते, त्यांच्या बोलण्यात जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य कुठल्याही प्रकारच्या पंडिताच्या बोलण्यामध्ये असेलच असं नाही. कारण जो अभिमान घेऊन उभा आहे, त्याने कितीही जरी बडबड केली तरी परिवर्तन घडत नसते, समोर ती प्रचिती येत नसते. पण नम्रतेने आलेले चार शब्द देवाच्या कृपेने प्रगट होतात. देवाचे प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते अत्यंतचे श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. हे प्रासादिक बोलणे जे असते, जे देवाच्या कृपेने, आणि तो देवच त्या ठिकाणी बोलवून घेत असतो, त्या ठिकाणी परिवर्तन पाहायला मिळते, त्या ठिकाणी आत्मप्रचिती पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी परमार्थ आणि भक्तीचं दर्शन घडत असते. म्हणून ते समर्थांनी मांडलेलं आहे, जे महंतांची शांती आणि जे ईश्वराची निजशक्ती. ईश्वराची निजशक्ती आहे ती, ज्या ठिकाणी ईश्वर कार्य करतात त्या ठिकाणी बरोबर ती आहेच. एकोहम बहुशः, ज्या वेळेला सृष्टी नव्हती, एक ब्रह्म होतं, त्या ब्रह्माच्या ठिकाणी ती एक संकल्प होता. एकोहम, काय संकल्प झाला? बहुशः. बहुशः हा संकल्प म्हणजेच मूळ माया. मग ते एक रूपच आहे ना, एकत्रच आहे ती. आपण मागच्या भागामध्ये बघितलं, भाग क्रमांक 251 मध्ये बघितलं, सूर्य आणि किरण वेगळं नाही,
हवा आणि त्यातला गंध वेगळा नाही, प्रज्वलित केलेला दिवा आणि प्रकाश वेगळा नाही, तसंच ती मूळ माया आणि तो मूळ पुरुष, ईश्वराची निजशक्ती, ईश्वराला कार्य करण्यासाठी अर्थात जी बरोबरीला चालते त्या ठिकाणी ते सामर्थ्य आणि ते बळ घेऊन उभी राहते, ती निजशक्ती आहे ईश्वराची. म्हणून ती बरोबर असते. अगदीच पाहायला गेलं तर बहुष्य हा ह्या संकल्पाप्रमाणे पुढे कार्य करण्यासाठी, बहुष्य हा ह्या संकल्पाने पुढे कार्य करण्यासाठी जी शक्ती निर्माण झाली ती ईश्वराची निजशक्ती आहे. त्या ठिकाणी जी कार्य करते, जी कार्य करायला लागली ती ईश्वराची निजशक्ती आहे. अर्थात या पाचही भूतांना कार्य करण्यासाठी सामर्थ्य त्या परब्रह्माचं आहे. या देहामध्ये सुद्धा या देहाला कार्य करण्यासाठी सामर्थ्य त्याच परब्रह्माचं आहे. पण ब्रह्मांडातही ती मूळ माया म्हणून कार्य करते, जगत जननी. आणि या ठिकाणी सुद्धा तिची शक्ती, तिचं ते सामर्थ्य तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या पिंडामध्ये आत्मबुद्धी, आत्मशक्ती, सद्बुद्धी या प्रकारे अनुभवायला येते, प्रचितीला येते. एकदा तिची कृपा झाली ना त्या देवीची की मग प्रत्येक ठिकाणी ते सामर्थ्य पाहायला मिळते. ईश्वराची निजशक्ती, त्या शक्तीचं दर्शन होते, त्या मातेचं दर्शन होते. अर्थात ती ज्ञानियांची विरक्ती, नैराश्य शोभा. आणि म्हणूनच समर्थ काय म्हणतात, ती ज्ञानियांची विरक्ती. खर तर ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होतंय ना त्या ठिकाणी जर संतांचं स्मरण नसेल, जर नम्रता नसेल तर मग विरक्ती पाहायला मिळत नाही. ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा जर विस्मरण असेल तर आसक्ती पाहायला मिळते. ज्ञान अनेक प्रकारचं आहे, अनेक प्रकारातून ज्ञानाची प्राप्ती होत असते, अनेक प्रकारच्या. त्या ज्ञानाची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करूते अर्जुना. म्हणजे त्या ठिकाणी विरक्तीच निर्माण होते. पण कधी त्या मातेचं स्मरण असेल तर, त्या देवीचं स्मरण असेल तर, त्या आत्मबुद्धीचं, त्या सद्विद्येचं जर स्मरण असेल तर त्या ठिकाणी विरक्ती पाहायला मिळते. अन्यथा ते ज्ञान मला कोणामुळे प्राप्त झालेलं आहे, ते ज्ञान माझ्या पिंडामध्ये कशा प्रकारे कार्य करतंय आणि ते कोणाच्या सामर्थ्याने माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे ही जर ओळख नसेल ना तर मग मात्र त्या ठिकाणी आसक्ती पाहायला मिळते. मग ज्ञानाच्या पलीकडे स्वार्थ जन्माला येतो. या ठिकाणी समर्थांनी जी ओळख करून दिलेली आहे ती ज्ञानी म्हणून ज्यांची ओळख करून दिलेली आहे, ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, ज्यांच्यावर त्या सरस्वती मातेची कृपा झाली, ती श्री शारदा मातेची कृपा झाली, त्या लक्ष्मीची कृपा झाली, त्या देवीची कृपा ज्यांच्यावर झाली आणि ज्ञानाची प्राप्ती होऊन सुद्धा नम्रतेने जे परमार्थ करतात, जे भक्ती करतात,
त्या देवीच्या चरणी नतमस्तक होतात, त्या देवाच्या चरणी नतमस्तक होतात. मला शिकायचं आहे, मी शिकत आहे. देवा, मला अजून ज्ञान प्राप्त व्हावं, मला अजून कळावं, मला अजून आपण मार्गदर्शन करावं, असे विचार ज्यांच्याकडे पाहायला मिळतात ना, त्या ज्ञानांची ओळख या ठिकाणी दिलेली आहे. त्या ज्ञानांची ओळख या ठिकाणी समर्थांनी करून दिलेली आहे. ती काय आहे? ज्ञानी यांची विरक्ती. म्हणजेच या ठिकाणी समर्थ स्पष्ट म्हणतात की ज्ञानी पुरुषाकडे आसक्ती नको. ज्याच्याकडे आसक्ती असेल तो ज्ञानी पुरुष नाही, तो ज्ञानी नाही, तो महंत नाही, तो सहंत नाही. जो स्वार्थासाठी परमार्थ करतो, जो स्वार्थासाठी भक्ती करतो, आणि श्रद्धेचं रूपांतर कुठेतरी अंधश्रद्धेमध्ये होत आहे, किंवा समोरच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतोय, भावनिकतेचा गैरफायदा घेतोय, त्याला समर्थ महंत म्हणत नाही, त्याला साधू संत म्हणत नाही, त्याला ज्ञानी म्हणत नाही. ज्या ठिकाणी विरक्त आहे तो ज्ञानी. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही, तो ज्ञानी. मग ती माता, ती देवी म्हणजे कोण आहे? ज्ञानी यांची विरक्ती. सगळं काही करत असतो तो देवपूजा करत असतो, तो उपासना करत असतो, तो देवाचं भजन पूजन सगळ्या प्रकारचं कार्य परमार्थी करत असतो, तो भक्ती करत असतो. पण हे सगळं करत असताना मी कोणी नाही, मी शून्य आहे, हे सगळं करवून घेणारी ती माता आहे. हे सगळं करवून घेण्यासाठी त्या मातेचं सामर्थ्य आहे, त्या देवीचं सामर्थ्य आहे. नवे तो परब्रह्मच माझ्याकडून या सगळ्या प्रकारचं कार्य करून घेतोय आणि मला सांभाळतोय. ही भूमिका ज्याच्याकडे आहे, हे विचार ज्याच्याकडे आहेत, त्याला ज्ञानी म्हणतात. आणि अशा ज्ञानी पुरुषाकडे विरक्तता पाहायला मिळते. त्यालाच पुढे नाव दिलेले समर्थांनी नैराश्य शोभा. जे ज्ञानी यांची विरक्ती, नैराश्य शोभा. आता या ठिकाणी जो नैराश्य म्हणून शब्द वापरलेला आहे समर्थांनी, तो आपण आपल्या व्यवहारामध्ये जो नैराश्य म्हणून शब्द वापरतोय तो नव्हे. एखादी गोष्ट आपण करायला गेलो आणि आपल्या मनाविरुद्ध झाली की मग त्या ठिकाणी मनुष्य निराश होतो. ते निराश होणं म्हणजे नैराश्य नव्हे. या ओवीमध्ये सांगितलेलं जे नैराश्य आहे ते नैराश्य नव्हे. किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यानंतर मनुष्य निराश होतो, नाराज होतो. ती नाराजी म्हणजेच या ठिकाणी सांगितलेली नैराश्य शोभा नव्हे. या ठिकाणी जी नैराश्य शोभा समर्थांनी सांगितलेली आहे ती विरक्तीला धरून आहे. विरक्तीला धरून आहे म्हणजे काय? निरापेक्षतेने ज्या ठिकाणी कार्य घडलं जातंय, ती कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जे कार्य घडलं जातंय त्याला नैराश्य शोभा म्हणतात. म्हणजे सगळं काही भेटणार आहे, सगळ्याची काही प्राप्ती होणार आहे. खऱ्या अर्थाने श्री गणेश मध्ये आहे, दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. त्या श्री गणेशाच्या आधी त्यांची कृपा होते रिद्धी सिद्धीची. पण ज्याला फक्त आणि फक्त गणेशाचं स्मरण असतंय, जो फक्त आणि फक्त गणेशाला आपलासा करून घेण्यासाठी परमार्थ करत असतो,
जो फक्त आणि फक्त त्या गणेशाची कृपा व्हावी, तो गणेश प्रसन्न व्हावा, त्या श्री गणेशाची कृपा व्हावी म्हणून म्हणून भक्ती करत असतो, परमार्थ करत असतो, त्याला रिद्धी सिद्धी कुठल्याही प्रकारे तो रिद्धी सिद्धींना भुली पडणार नाही. याला म्हणतात नैराश्य शोभा, म्हणजे निरापेक्षेने केलेलं कार्य. मला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेण्यापेक्षा किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी ज्या गणेशाच्या आहेत ना, तो गणपतीच माझ्याकडे आहे, तो गणपतीच माझ्या अंतरामध्ये आहे, आणि त्या गणपतीचाच जर मी झालो तर बाकीच्या गोष्टी सहज प्राप्त होणार आहेत, सहज मला ज्या पाहिजेत त्या देवाच्या कृपेने मिळणार आहेत. निरापेक्षता, निष्कामता, निस्वार्थपणा ज्याला म्हणतात, त्या प्रकारचं या ठिकाणी समर्थांनी नैराश्य शोभा म्हणून मांडलेलं आहे. म्हणजे सगळं काही मिळू शकतंय त्याला, तो परमार्थ करतो, तो देवपूजा करतोय, तो देवाचं नामस्मरण करतोय, आणि त्या स्टेप पर्यंत तो गेलेला आहे. कुठल्या स्टेप पर्यंत गेलेला आहे? ज्याची तो इच्छा करेल ना ते त्याला मिळेल. तो त्या उच्च लेवल पर्यंत गेलेला आहे किंवा त्या स्थितीपर्यंत गेलेला आहे. अशा प्रकारची स्थिती त्याला प्राप्त झालेली आहे की त्याने फक्त कल्पना करावी आणि त्याला मिळावं. पण तो कोणत्याही प्रकारची कल्पना करत नाही, तो कुठल्याही प्रकारची मागणी करत नाही. त्याची मागणी एकच असते, मुख्य देवची ठाई पडला मग काय उणे तयाला. त्याची एकच मागणी असते, ज्याची लक्ष्मी तो नारायण आपण सदृढ धरावा. मग तो बाकी गोष्टींना आपलंसं करत नाही. कधीतरी एखादा मनुष्य अगदी सहज देवाचं स्तवन करत असतो, देवाचं नामस्मरण करत असतो, आणि अशा प्रकारे कार्य त्याच्याकडून घडत असतंय सतत त्या वैखरीतून. म्हणून त्या वैखरीला एवढं सामर्थ्य आलेलं असतंय की तो सहज बोलतोय आणि एखादी गोष्ट होऊन जाते. समोरच्या माणसाला तो सहज बोलतोय आणि त्याचं काहीतरी चांगलं काम होऊन जातंय. आणि तो माणूस सुद्धा बोलतोय, अहो किती दिवस ते काम अडलं होतं, आतापर्यंत होत नव्हतं, पण खरोखर सकाळी तुमच्या मुखातून शब्द निघाले आणि ते काम झालं सुद्धा. एवढं ऐकून जो बोलणार आहे त्याने लगेच भारावून जाऊ नये किंवा लगेच दुसरीकडे प्रयत्न करू नये, बघू तर खरी माझ्या वैखरीला तेवढं सामर्थ्य आलंय का. अरे बाबा, देवाच्या कृपेने सगळं काही मिळत असतं, ह्या सगळ्या प्रकारची प्राप्ती होत असते, पण ती आपलीशी करायची नसते. ती हवी हवीसी वाटता कामा नये, आणि ज्याला ती वाटली, ज्याने हवी हवीसी केली, तो देवापासून बाजूला झाला. जो त्या वेगळ्या प्रकारच्या सिद्धीच्या, वेगळ्या प्रकारच्या मागे लागला ना, तो देवापासून बाजूला झाला. मग या ठिकाणी ज्या ज्ञानी यांची ओळख दिलेली आहे समर्थांनी, ते कोण आहेत? निस्वार्थपणे परमार्थ करणारे, निष्कामतेने सेवा करणारे, निरापेक्षेने भक्ती करणारे जे आहेत. म्हणजे आज ते एवढ्या स्थितीपर्यंत गेलेत की त्यांना पाहिजे ते मिळू शकतंय, पण त्यांची देवाकडे एकच प्रार्थना असते, देवा मला काही नको, हे सगळं ब्रह्मांड तुझं आहे ना, मला तू पाहिजे बस. ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत ना, ह्या गोष्टीतलं मला काहीच नको. म्हणजे तुझं ते सैन्य आणि तुझं ते बाकी काय असेल ते काही नको, भगवंता मला तूच पाहिजे. दुर्योधनाने मागितलं काय? सगळं सैन्य. तुझं ते सगळं बळ मला दे, सैन्य रूपी. अर्जुनाने काय सांगितलं? काही नको, मला फक्त तू पाहिजे बस. आणि तीच भूमिका या ठिकाणी समर्थांनी मांडलेली आहे. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञान यांची विरक्ती, नैराश्य शोभा, अशा प्रकारे निष्कामतेने निरापेक्षेने परमार्थ केला तर नक्कीच तो परमार्थ देवापर्यंत पोहोचतोय किंवा त्याला देव कळतोय, त्याला देवाची ओळख होते. देव काय हे त्याला कळायला लागतंय. आणि म्हणूनच या ठिकाणी
त्या पद्धतीने समर्थांनी त्या देवीचं स्तवन करत असताना त्या देवीच्या सामर्थ्याची ओळख करून दिलेली आहे. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञान यांची विरक्ती, नैराश्य शोभा, या 5व्या ओळीवर या ठिकाणी आपण विवरण घेतलेलं आहे. पुढे भाग क्रमांक 253 मध्ये ओवी क्रमांक 6, जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषी दडी मारोणी राहे, या ओळीवर आपल्याला चिंतन करायचंय, विवरण घ्यायचंय. पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.